पेराल तेच उगवतं हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। मग त्यामुळे आपण नेमकं काय पेरायचं, आपण काय केलं पाहिजे, ह्या गोष्टींना फार महत्त्व आहे। म्हणजे आपल्याला त्या क्षणाला वाटतं काय एवढंच तर केलं आहे, पण तसं नाही आहे। आपण खूप मोठी चूक केलेली असते, जी तुम्हाला छोटी वाटते ना, ती चूक नंतर भयंकर रिटर्न्स देऊन जाते। त्याच्यामुळे मंडळी, कुठलीही गोष्ट करताना आहे ना, फार विचारपूर्वक करा। तुम्ही विचारवंत असाल, तुम्ही विचारवंत नसाल, पण तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही विचार करूनच करायची। खूपदा असं होतं ना, की आपल्याला कळत नसतं की आपण चुकतोय, पण कुठेतरी आतलं मन सांगत असतं की तू हे करू नको, तू चुकतोय। म्हणजे ती एक सूचना असते आणि तरीही आपण काय करतो, त्या चुका वारंवार करत जातो। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी अंजली, ऑकल्ट एक्सपर्ट, माझं चॅनल मिस्टिकल एरामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। आजचा विषय खूप हळवा विषय आहे, कारण मला खूप कमेंट्समध्ये, मेसेजेसमध्ये, माझ्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या बऱ्याच जणांची एकच तक्रार असते की शत्रू परास्त कसं करायचं। काही जण असतात जे गोड बोलून बोलून घरामध्ये शिरतात आणि काहीतरी असं करून जातात की त्या घरात राहणाऱ्यांना खूप त्रास होतो। काही जण असतात जे दूर बसून काहीतरी करतात। यासाठी मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यावर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केले चॅनल, त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रियेने मला फार आनंद होतो, कारण मी प्रत्येकाला कमेंटमध्ये अगदी रिप्लाय करत असते। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, शेवटी छान असा उपाय देणार आहे। तर जी लोक तुमच्या आसपास आहेत त्यांना ओळखायला शिका, आणि जी लोक हे सगळं करतायत ते जर माझा व्हिडिओ पाहत असतील ना, तर त्यांनी हे विसरू नये की जे पेराल तेच उगवतं। जर तुम्ही असं काही करत असाल तर हे लक्षात ठेवा, तुम्ही जे करताय ते तुमच्या मुलाबाळांसाठीच करताय, आणि नंतर जे आज तुम्ही करताय ते पुढे जाऊन तुमच्या मुलाबाळांना भयंकर भोगायचं आहे। त्यामुळे त्यांनी या गोष्टी तिथेच थांबवाव्यात, कारण त्या मुलांचा काही दोष नाही आहे त्याच्यामध्ये, पण तरी तुम्ही त्यांना संकटात टाकताय। तुमच्या थोड्याशा इगोसाठी तुम्ही त्यांना संकटात टाकताय। त्यामुळे ती मुलं पुढे जाऊन तुमच्या फोटोला हार पण चढवतील की नाही जरा शाश्वती आहे, गॅरंटी नाही आहे। त्याच्यामुळे असं करा की मुलांनी आईवडिलांना आठवल्यावर त्यांचे डोळे पाणावले पाहिजेत। असं नाही की आईवडिलांची नावं काढल्यावर त्यांना घृणा निर्माण झाली पाहिजे। तर मंडळी, बऱ्याच गोष्टींमध्ये आपण चुकतो, म्हणून मी म्हटलं बऱ्याच गोष्टींमध्ये आपण चुकतो, पण आपल्याला कळत नाही की आपण नेमकं कुठे चुकतो। आपण इथेच चुकत असतो। ज्या लोकांना त्रास होतो, ज्यांच्या घरामध्ये गोडगोड बोलून माणसं जातात, फिरतात, बसतात, खातात, पितात, तिथेच ती लोक घाण करतात। त्यांची ती लायकीच नसते की आपण त्यांना खायला प्यायला घालावं। त्यामुळे ना, प्रत्येकाला घरी बोलवायचं, खायला प्यायला घालायचं, आणि एक कायम लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं वाईट चिंतणारा तुमचा जवळचाच असतो, ज्याच्यावर तुम्ही अतिशय विश्वास टाकता। त्याच्यामुळे विश्वास कुणावर टाकताना ते पण सांभाळून टाका। कुठे आपलं मन भाळतं ना, तिथे नेमकं समजून जायचं की इथे काहीतरी गडबड आहे। एखाद्या घरात गेलात ना, तर ते घर तुम्हाला खूप आवडतं, इतकं आवडतं ना की तुम्हाला वाटतं हेच घर घ्यावं। तिथेच समजून जायचं की ते घर कधीच घ्यायचं नाही, वास्तूही भुरळ पाडते। काही वेळेस काय होतं ना मंडळी, आपल्याला कळत नसतं, पण आपलं अंतर्मन कुठेतरी आपल्याला पटवून देत असतं की हे करू नको, हे करू नको, हे करू नको, तरी आपण ते करत असतो। आणि त्या करण्यामागे नंतर जो पश्चाताप होतो ना, तो सहन न करण्यापलीकडचा असतो, आणि तरीही आपण ते सगळं करतो। आपलं अंतर्मन आपल्याला 10 वेळा सूचना देऊन पण आपण ते करत असतो। बरं, अंतर्मनच नाही, आपल्या आजूबाजूची लोकही म्हणत असतात पुन्हा एकदा विचार कर, पुन्हा एकदा विचार कर, पण आम्ही विचार काही करत नाही, आम्ही ते गोष्टी करतो आणि नंतर अडकतो। तर जे शत्रू आपल्या आयुष्यामध्ये आहेत ना, ते काहीही करू देत, काहीही करू देत, मी तर म्हणते अजिबात घाबरायचं नाही। घाबरलात तर संपलात। माझं बिझनेस, माझं ऑफिस होतं, माझं स्वतःचं पार्लर मी 25 वर्ष चालवलेलं आहे, आणि प्रचंड त्यावेळेस स्पर्धा। माझ्या पार्लरच्या बाहेर खूप अशा गोष्टी पडायच्या की ज्या बघून माणूस घाबरेल,
पण मी लाथेने उडवून टाकायचे आणि त्यावर पाणी टाकायचे. त्यामुळे माझं कधी कोणी वाकडं करू शकलं नाही. बरं तेव्हा काही मी खूप काही अशी हे नव्हती, लहान होती मी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे तुमच्यामध्ये हिंमत आहे तिथे तुम्ही जगाला लाथ मारू शकता. पण तुम्ही हारलात, तुम्ही घाबरलात तर जग तुम्हाला विकून खाईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तर काय केलं पाहिजे, कुठे घाबरलं पाहिजे, कुठे आपला धीटपणा दाखवला पाहिजे, कुठे हिंमत ठेवली पाहिजे, हां? आणि काय हो, करून करून लोक काय करणारे, मरणाच्या पलीकडे काय? तरी घाबरायचं, तरी छोट्या छोट्या गोष्टींना अगदी भीत बसायचं. ते असं, ते तसं, असंच झालं, तसंच झालं, ते काळीच जादू करतात, ते असंच करतात, नाही अमकं करतात, नाही फलानं करतात. ह्यानी माहिती आहे का काय होतं? भोंदू लोक तुमच्यावर पैसे कमवायला बसलेत. माझ्याकडे जर असं काही आलं की बघा काळी जादू केली आहे का, मी सरळ चेक करते आणि स्पष्ट सांगते नाही केलेली. मी त्याच गोष्टींना उगाळून उगाळून समोरच्याकडनं पैसा कधीच कमवत नाही. माझे खूप क्लायंट तुम्हाला ही गोष्ट सांगतील. पण यूट्यूबवर अशी लोक आहेत की तुम्हाला हे करून देऊ, वशीकरण करून देऊ, असं करून देऊ, तसं करून देऊ सांगतात आणि नंतर तुमच्याकडून सगळ्या डिटेल्स घेतात आणि नंतर तुम्हाला धमक्या देतात आणि तुमच्याकडनं पैसे उकळण्याचा त्रास चालू करतात. त्यामुळे मंडळी, कुठल्याही भोंदू लोकांमध्ये फसवू नका. हे भोंदू लोक फक्त आणि फक्त तुम्हाला भ्रमामध्ये टाकतील आणि तुम्हाला लुटण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे कोणी कितीही काहीही करू दे, तुम्ही घाबरू नका. तुम्ही सक्षम बना. आणि कोणी किती वाईट करायचा प्रयत्न करत असेल ना, तुमचं तेव्हा होणार नाही जेव्हा तुम्ही खंबीर आहात, जेव्हा तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे. तुम्ही जर हे मान्य केलं ना की काय बापरे त्यांनी हे केलं आणि त्यांनी हे केलं, तर ते होणारच. म्हणजे तुम्ही 50% त्या माणसाला सपोर्ट केला जो तुमचं वाईट चिंतोय, त्याला तुम्ही सपोर्ट केला, तुम्ही मान्य केलं की तो करतोय. जिथे तुम्ही मान्य केलं ना तिथे तुम्ही संपलात, तिथेच हे सगळं घडणं चालू होतं. पण ज्या क्षणाला तुम्ही ठरवता की माझ्यावर कोणी काही करू शकत नाही, तिथून त्याचं काम बिघडणं चालू होतं. आणि आपल्यावर कोणी काही करतंय हे मुळात मान्य करणंच मोठी चूक आहे. त्याच्यामुळे ते मान्य करू नका की तुमच्यावर कोणीतरी काहीतरी करतंय. सावध राहा, चौकस राहा, पण घाबरट राहू नका. बरं, यासाठी एक खूप सुंदर असं मी उपाय सांगणार आहे. एका चिठ्ठीवर आपल्या शत्रूंची नावं लिहायची. सगळ्या शत्रू जे काही असतील ना, एका वेळी जितके शत्रू आहेत त्या सगळ्यांची नावं लिहा एका चिठ्ठीवर. त्या चिठ्ठीची घडी घाला. कळलं? चिठ्ठीची घडी घाला. लिहिलेला भाग आतमध्ये आला पाहिजे. ती चिठ्ठी जी आहे ती पातेल्यामध्ये मेण असतं ना, मेणबत्ती असते ती पूर्ण तोडा. पातेल्यामध्ये तिला वितळवा. मग तेच मेणाचं जे काही साचा असेल तुमच्याकडे, काय असेल, तर वितळलेलं जे मेण आहे ना ते त्या साच्यामध्ये टाका. साचा नसेल तर प्लास्टिकचा ग्लास वगैरे घेऊ नका. कळलं? सिलिकॉनचंच काहीतरी पाहिजे तुमच्याकडे, तरच ते, नाही तर प्लास्टिक वगैरे विरघळून जाईल. त्याच्यामध्ये सिलिकॉनचा ग्लास किंवा जे काही तुमच्याकडे शेपमध्ये असेल ते तुम्ही घ्या भांडं आणि त्याच्यामध्ये मेण टाका. त्या मेणामध्ये ही चिठ्ठी मधोमध ठेवा. चिठ्ठी मधोमध ठेवल्यावर वात त्यामध्ये टाका आणि हे सगळं सामान, मी याचीही लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ठीक आहे? हे सगळं सामान ॲमेझॉनवर मिळतं, मी त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये निश्चित देईल. बनवा. मेणबत्तीच तोडली पाहिजे असं नाही आहे. वॅक्स मिळतो, तोही पातळ करून त्याच्यामध्ये कलर टाकून तुम्ही ती बनवू शकता. तर पारदर्शक बनवण्यापेक्षा पिवळा कलर हळदीचा असतो, काळा कलर बुक्का घ्या, टाका. वेगळे कलर टाकायची गरज नाही आहे. तर ते टाका. मेण वितळवताना आपल्याला त्यामध्ये 1 लवंग टाकायची आहे. नीट ऐका, परत परत माझा व्हिडिओ पहा, ज्याच्या लक्षात राहणार नाही आहे. 1 लवंग टाकायची आहे. 3-4 लाल मिरच्या तोडून टाकायच्यात. जेव्हा हे तुम्ही पातळ मेण त्यामध्ये चिठ्ठी पण टाकताय, वात टाकताय, ते फ्रीझरमध्ये ठेवून द्या किंवा फ्रीजमध्ये ठेवून द्या किंवा बाहेर ठेवा, सुकू दे पूर्णपणे. मग नंतर ती मेणबत्ती त्यातून काढून घ्या. ज्या पण याच्यामध्ये तुम्ही शेपसाठी ज्या भांड्यामध्ये ते टाकणार आहात
त्याला आधी तुम्ही तेल लावून घ्या, तर ती आपोआप सुकलेली मेणबत्ती बाहेर येईल. त्याच्यानंतर एक डिश घ्या, त्या डिशवर काळा पेपर, काळा ब्लाऊज पीस जे काही तुमच्याकडे असेल ते ठेवा. ते ठेवल्यानंतर त्याच्यावर मधोमध एका प्लेटमध्ये मेणबत्ती ठेवा, ती जी आपण बनवलेली आहे ती मेणबत्ती ठेवा. त्या मेणबत्तीच्या भोवती तुम्हाला लाल मिरच्या ठेवायच्या आहेत. ठीक आहे. 5 बिब्बा माहीत असेल तुम्हाला, बिब्बा ठेवायचा आहे. 5 बिब्बा त्याच्या बाजूने ठेवायचे आहे. त्याच्या बाजूला म्हणजे उजवीकडे आणि डावीकडे अशा 2 बाजू उरतात मेणबत्तीच्या तिथे, बरोबर. जे तुम्ही चिठ्ठीत ज्यांची नावं लिहिलेली आहेत ना, ज्या लोकांची, तर उजव्या बाजूला जी चिठ्ठी ठेवता साईडला, त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की माझे जितकेही शत्रू आहेत ते मला विसरून गेलेत, त्यांचा नाश करा वगैरे वाईट अजिबात लिहायचं नाही आहे. मी परत सांगते, कारण ते तुम्ही पदरात पाडून घ्याल, त्यामुळे असं अजिबात करायचं नाही. माझे जे शत्रू आहेत ते मला विसरून गेले, त्यांच्या माझ्यामध्ये एक पडदा तयार झाला आहे असं लिहायचं आणि उजवीकडे ती चिठ्ठी ठेवायची. आणि डावीकडे एक चिठ्ठी ठेवायची की मला मनशांती मिळाली आहे, मी खूप सुखी आहे. ही चिठ्ठी डावीकडे ठेवायची आणि त्या चिठ्ठींवर एक एक लवंग ठेवायची. मेणबत्ती तुम्ही चालू करा. जशी ती मेणबत्ती जळत जाते त्यावेळेस तुम्हाला हे बोलायचं आहे की माझे शत्रू माझ्यापासून लांब गेले, माझे शत्रू माझ्यापासून लांब गेले. तिथे बसून मेणबत्ती अर्धी होईपर्यंत तुम्हाला हेच बोलायचं आहे, माझे शत्रू माझ्यापासून लांब गेलेत. अर्धी मेणबत्ती आली की तुम्ही उठू शकता, पाणी पिऊ शकता, हातपाय धुवू शकता. आता राहिलं पूर्ण मेणबत्ती जळून द्यायची. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या उचलायच्या, मातीमध्ये गाडायच्या, ज्याच्यामध्ये तुम्ही हे लिहिलेलं आहे की शत्रू मला विसरून गेले, ती चिठ्ठी तुम्ही गाडायची आणि त्या चिठ्ठीवर मिरच्या, लाल मिरच्या तोडून त्याचे जे बिया असतात ते सगळ्या टाकायच्या, खड्ड्यामध्येच जळवायच्या त्या मिरच्या. चिठ्ठी जळून जाईल, त्याच्यावर माती टाकायची आणि खूप सारे कापूर तिथे ठेवून द्यायचे, तेही जाळायचे. त्याच्या व्यतिरिक्त जे बाजूला तुम्ही लिहिलेलं आहे की मी खूप सुखी आहे, मी समाधानी आहे, ते पण तुम्हाला एका याच्यामध्ये मस्त असं रॅप करायचं, गोल्डन पेपरमध्ये रॅप करायचं. ती चिठ्ठी पण गाडायची आहे तुम्हाला, कुठल्या तरी झाडाच्या खाली मातीमध्ये वगैरे ती चिठ्ठी जाळा किंवा तुमच्या घरात जर कुंडी असेल त्या कुंडीमध्ये तुम्ही ती चिठ्ठी गाडू शकता. त्याला रोज पाणी द्यायचं आणि ते चिठ्ठी आहे ना, त्या चिठ्ठीला रोज अगरबत्ती दाखवा. जे बिब्बा आहेत, आता बिब्बा घ्या, जे बिब्बा आहेत रोज रात्री 12 वाजता, 5 बिब्बा आहेत लक्षात घ्या, 5 दिवस रोज रात्री 12 वाजता बिब्बा एका कापडामध्ये बांधायचा. ठीक आहे. एकच बिब्बा कापडावर बांधून, आपला खलबत्त्याचा जो हे असतो किंवा त्याच्याकडे दगडाचा असेल, पाटा वरवंटा असेल, त्याने त्याच्यावर ठेचून त्या सगळ्यांची नावं घ्यायची जी तुम्ही चिठ्ठीत लिहिलेली आहेत. माझ्यापासून लांब गेले, माझ्यापासून लांब गेले, माझ्यापासून लांब गेले, अशी नावं. ठीक आहे. 5च बिब्बा. जर तुम्ही 10 जणांची नावं लिहिली असतील ना, तर एका बिब्ब्यावर 2 जणांचं नाव घ्यायचं. आलं लक्षात? ते तुम्ही ॲडजस्ट करा. तर हे 5 दिवस 5 बिब्बा तुम्हाला ठेचायचे आणि ते बिब्बा कचऱ्यात टाकायचे. आता राहिले लवंग. ती लवंग रोज संध्याकाळी एक कापूर त्यावर लवंग ठेवायची आणि रोज घराच्या दाराच्या बाहेर जाळायची. तर हा जो उपाय आहे ना, इतका जालीम उपाय मी तुम्हाला दिलेला आहे, इतका जालीम उपाय दिलेला आहे की ते शत्रू तुमच्याकडे बघणार नाही, त्यांना तुम्ही आठवणार पण नाहीत. पण वारंवार हा उपाय तुम्ही करा आणि पौर्णिमेला किंवा अमावस्येला करा. अमावस्येला तुम्ही करा हे मी सांगते, कारण मी केलेले आहेत माझ्या लोकांसाठी उपाय. पण तुमची जर साधना असेल तर तुम्ही अमावस्येला करा, नसेल तर पौर्णिमेला हे उपाय करत जा. फुल मूनमध्ये हे उपाय खूप फळतात. कळलं? आपले दुश्मन परास्त करण्यासाठी हा खास उपाय आहे.
जो आजपर्यंत यूट्यूबवर कोणी दिला नसेल, माझं चॅलेंज आहे तुम्हाला. जो उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे आणि हा उपाय निश्चित करा. जे मेन उरलेलं आहे ना ते मेन कचऱ्यात टाकून द्या आणि काळं फडकं ठेवून द्या, ते कामाला येतं. मंडळी, इतका सुंदर उपाय दिलेला आहे ना, त्याचा अजिबात वाईट वापर करू नका, कारण हा उपाय फक्त आणि फक्त तुम्हाला 200% यश देणारा उपाय आहे. तुम्ही करा, तुमचं आयुष्य शांत करा. एक लक्षात ठेवा मंडळी, वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांची येते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणखीन एक गोष्ट सांगते, होतं ते चांगल्यासाठी. माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतोय हे ही खूप चांगली गोष्ट आहे की माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतोय. या महाशिवरात्रीला माझं एक मेडिटेशन आहे, जे फ्री मेडिटेशन आहे. ज्यांना कोणाला याच्यात सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी महाशिवरात्र मेडिटेशनचा हिस्सा बनायचा असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यांना माझ्या ग्रुपमध्ये ॲड करून घेईन. तर मंडळी, कुणाचंही वाईट करू नका, वाईट चिंतू नका. जसं मी सांगितलं, इथे पेरा तर इथेच उगवतं. त्याच्यामुळे आपल्याला कुणाचं वाईट नाही करायचं, पण आपल्याला सुखी राहायचं आहे. त्याचे मार्ग अनेक आहेत, ते मी तुमच्यापर्यंत वेळोवेळी आणत असते. पुन्हा लवकरच भेटू. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. कॉमेंटमध्ये मला प्रतिक्रिया देत चला, मला फार आवडतं वाचायला. आणि छान रहा, मस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.